माझं नाव डॉक्टर गौरी पाळवे म्हणजेच गौरी गर्जे. वय 28 वर्ष. मी मुंबईतील KEM रुग्णालयात दंतवैद्य म्हणून काम करत होते. मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वप्नांनी भरलेलं माझं आयुष्य होतं. घरच्यांचा अभिमान, मित्रमैत्रिणींचं लाडकं हसू आणि रुग्णांच्या समाधानात माझं जग दडलं होतं. 7 फेब्रुवारी 2025 ची ती तारीख. माझं लग्न अनंत गर्जेशी झालं, तेही मोठ्या थाटामाटात. तो पंकजा मुंडे यांचा खाजगी सहाय्यक, त्यामुळे मानपान, प्रतिष्ठा, चमकधमक सगळं होतं. मीही मनापासून हे नातं जपण्याचा प्रयत्न करत होते. मी एक स्वप्नांनी जगणारी मुलगी होते. लहानपणापासून एकच ध्यास, आईबाबांचं नाव चमकवायचं. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर घरच्यांचा हात होता. मी त्यांचं जग होते. लग्नानंतर आमचे पहिले काहीच दिवस खूप सुंदर गेले. सगळं एखाद्या चित्रपटासारखं सुरू होतं. मला वाटलं होतं आता नवीन आयुष्य सुरू होतंय, सुखाचं आयुष्य. पण मला माहिती नव्हतं की त्या मंडपातून बाहेर पडताना मी माझं आयुष्य नव्हे, माझं स्वतःचं अस्तित्वच मागे ठेवून चालले होते. पण सगळं बदलवणारे काही संदेश मला मिळाले. एक दिवस मला नवऱ्याच्या मोबाईलमध्ये काही मेसेजेस आणि चॅट्स दिसले. अशा चॅट्स ज्यानं माझं हृदय तुकडे तुकडे करून टाकलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या नवऱ्याचे विवाह बाह्य संबंध. मी विचारलं त्याला डायरेक्ट, अनंत हे काय? पण तो माझ्यावरच चिडला. हे सगळं नाकारतच राहिला. वरून तो मलाच दोष देत राहिला. माझ्याच डोळ्यांवर प्रश्नचिन्ह ठेवलं. पण मीही एक डॉक्टर होते. मला जखम कधी वर दिसते, कधी आत, हे माहिती होतं. ही जखम आत होती, खोल. त्या रात्री मी आईबाबांना फोन केला. रडत रडत सगळं काही त्यांना सांगितलं. स्क्रीनशॉट्स, मेसेजेस, त्याचं बदललेलं वर्तन सगळं. त्यावेळी माझ्या घरच्यांनी मला समजावलं, गौरी शांत राहून बोल, योग्य ते निर्णय घे. लग्न निभावणं सोपं नसतं, समजून घ्यावं लागतं एकमेकांना. त्यालाही समजून सांगण्यात आलं आणि जसं काही घडलंच नाही, तो खूप सभ्य आहे अशा स्वरूपात पुन्हा नव्यानं संसार सुरू झाला. मी मनातल्या मनात स्वतःलाच मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पण काही दिवसांनी पुन्हा तेच चॅट्स, पुन्हा तेच नवीन पुरावे माझ्या हाती आले. अचानक 2021 ची एक फाईल मला सापडली, ज्यात लातूरच्या एका हॉस्पिटलमध्ये एका मुलीचा गर्भपात झाला आणि जिचा पती म्हणून माझ्या नवऱ्याचं नाव त्यावर होतं. कदाचित तिच्या सोबतच त्याचे अजूनही अनैतिक संबंध सुरू होते. पुन्हा एकदा मोठा धक्का. यावेळी हे कागदपत्र, फोटो मी वडिलांच्या फोनवर पाठवून दिले. मी खूप टेन्शनमध्ये जगत होते. जे काही पुरावे होते ते मला शांत बसू देत नव्हते. त्यामुळे त्याचे उत्तर मी नवऱ्याकडे मागायचे. तो नेहमीच उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. कधी रागाने बोलणं, कधी मानसिक दडपण देणं, कधी अप्रत्यक्ष धमक्या देणं त्याचं सुरूच होतं. एक एक करून मी मोडत गेले. मी हसत होते पण जगत नव्हते. मी काम करत होते पण जगाचा भार पेलत होते. मी नातं टिकवत होते पण स्वतःला हरवत चालले होते. पण आता मी थकले होते. रोजच्या भांडणाला, वादाला पाहिजे ते उत्तर मिळत नव्हतं. नवऱ्याला दुसऱ्यासोबत बघू शकत नव्हते. ज्या प्रेमावर माझा हक्क होता ते प्रेम मला मिळत नव्हतं. त्याही दिवशी रागानेच मी त्याला खूप सारे प्रश्न विचारले. माझ्यात काय कमी होतं की तुला दुसरीकडे जावं लागलं? धोका दिलास. पण कदाचित त्याला त्याचं सत्य बाहेर पडेल की काय याची भीती होती आणि म्हणूनच आवाज वाढवत, रागवून तो मला शांत करत. माझा आवाज दाबला जात. पण आता मी शांत बसणाऱ्यातील नव्हते. पाणी डोक्यावर गेलं होतं. त्याचं वागणं, बोलणं सहन होत नव्हतं. 22 नोव्हेंबर 2025 माझ्या आयुष्याचा शेवट झाला. त्या संध्याकाळी मी वाचले नाही. माझ्या मरणाची बातमी ऐकून माझे आई वडील धावतच तिथे आले. बाबांनी माझं शरीर पाहिलं. त्यांचा हंबरडा ऐकून मृत माणूसही जिवंत व्हावा अशी अवस्था होती. ते फक्त रडत नव्हते हो, ते तडफडत होते. ते विचारत होते, माझी मुलगी एवढी कमकुवत नव्हती, तिला इथे त्रास होत होता. ही आत्महत्या नाही,
तिला संपवलं गेलं आहे. कृपया न्याय द्या. माझ्या मुलीला न्याय द्या. माझ्या शरीराभोवती लोकांची गर्दी झाली, पण माझ्या मनाच्या जखमा पाहणारा एकही तिथे नव्हता. माझ्या अंत्यसंस्कारात बाबांनी हंबरडा फोडत जगाला हाक दिली, मुली श्रीमंतांकडे देऊ नका, गरिबात द्या. पैसा पाहू नका, फक्त प्रेम पहा. माझ्या मुलीला न्याय द्या. ही वाक्य माझ्या अस्तित्वावरच घाव घालणारी होती. मी तर आता जिवंत नव्हते. माझ्या बाबांची तळमळ मला फक्त दिसत होती. माझ्या न्यायासाठी त्यांची धडपड मला दिसत होती. त्यांच्या जवळ असूनही मी त्यांचे अश्रू पुसू शकत नव्हते. बाबांनी माझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनंतवर गुन्हा दाखल केला आणि त्याला रात्री 1 वाजता अटक झाली. पोलीस कोठडी मिळाली. काही नातेवाईकांवरही गुन्हे दाखल झाले. राजकीय प्रतिक्रिया आल्या. कोणी म्हणालं तो रडला माझ्याजवळ, तिने आत्महत्या केली म्हणाला. तर काही जण म्हणाले ही हत्याच असू शकते. तपासावर दबाव येऊ नये. शवविच्छेदन, कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, सीसीटीव्ही सगळं काही तपासाचा एक भाग आहे. पण माझ्या जाण्याचा अर्थ एवढाच होता का? मी एक डॉक्टर होते. शिक्षण, करिअर, पैसा सगळं मिळवलं होतं. पण नात्यातील आदर, नात्यातील विश्वास, प्रामाणिकपणा हे कधी मला मिळालं नाही. आणि एका नात्याच्या नावाखाली मी रोज रोज मरत गेले. सगळ्यांना एकच प्रश्न, मी गेले, पण आपण काय शिकलो माझ्या या घटनेनंतर? कितीही मोठं शिक्षण असलं तरी नात्यातील विष दिसलं नाही तर आयुष्यच संपतं. कितीही श्रीमंती असली तरी मनाची शांती विकत घेता येत नाही. कितीही प्रतिष्ठा असली तरी तुटलेला आत्मसन्मान पुन्हा जोडता येत नाही. कितीही मुली अजून असंच जगतील. किती मुली अशाच रात्री रडत रडत झोपतील. किती वडील माझ्या बाबांसारखे तडफडतील. मी आज नाही, पण माझे प्रश्न आजही जिवंत आहेत. तुमच्या मते माझ्या बाबतीत खरंच काय झालं असेल? तपास आणखी कोणत्या दिशेने व्हायला हवा? प्रभावशाली लोकांचा तपासावर परिणाम होतो का? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की तुमच्या शब्दात लिहा. माझ्यासाठी तुम्ही आवाज उठवा. कारण आज मी इथे जिवंत नाही, पण माझ्यासारख्या हजारो मुलगी आजही जिवंत आहेत. शांतपणे, तडफडत, आवाज दाबत. मी फक्त एवढंच म्हणेन, माझ्या बाबांसाठी, माझ्या आईसाठी आणि त्या प्रत्येक मुलीसाठी जी तिच्या नात्यात एकटी पडते. तिला न्याय द्या. मलाही न्याय मिळवून द्या. मी नाही बोलू शकत आता. माझा आवाज आता तुम्ही झालं पाहिजे. माझा न्याय तुम्ही मागितला पाहिजे. माझ्या बाबांची साथ तुम्ही द्यायला हवी. कोणतीच मुलगी आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीला सहन करू शकत नाही. आणि तरीही नवरा बायको असताना दुसऱ्या स्त्री सोबत संबंध ठेवत असेल, तो आपल्या बायकोला मोठा धोका देत असतो. आणि विवाहबाह्य संबंध हे कधीच चांगले नसतात. शेवटी अनर्थ घडते, संसार उद्ध्वस्त होतो. त्यामुळे श्रीमंतीपेक्षा व्यक्ती घरी बसून तुम्हाला खुश ठेवू शकतो, प्रेम देऊ शकतो, तुमचा हक्क कुणालाच देणार नाही, अशाच व्यक्तीला आयुष्यात जागा द्या. गरीब श्रीमंत पाहू नका. तुमच्या प्रतिक्रिया माझ्या न्यायासाठी महत्त्वाच्या ठरतील. धन्यवाद. धन्यवाद. मी गौरी.